वार्ड क्रमांक 11 से शिवसेना के उम्मीदवार फिरोज लाला तंबोली ने कहा, सभी लाड़की बहनों के साथ होने से हमारा विजय निश्चित है। फिरोज लाला तंबोली ने जोरदार प्रचार की जानकारी दी है और दावा किया है कि शिवसेना को 35 सीटों पर जीत मिल सकती है। आगे उन्होंने ये भी कहा कि उनकी जनता पूरी तरह उनके साथ है और वो किसी भी तरह का जातिवाद नहीं करते हैं। लगातार आपके विपक्षी दल सेलिब्रिटी को कर रहे हैं, क्या कर रहे हैं? देखिए, विपक्षी दल जो है उनकी हवा खराब हो गई है। उनको मालूम है कि 3 नंबर की जनता जो है चुनाव खुद लड़ रही है कांग्रेस पार्टी के साथ में पूरी तरीके से, और इसीलिए यहाँ पे सब सेलिब्रिटी सारे लोग को यहीं उतार रहे हैं। और आपको मालूम होगा कि जो उम्मीदवार हैं बीजेपी के, उनके भाई यहीं 3 नंबर तक सीमित हो गए हैं, क्योंकि उनको यहाँ डर पता चल गया है, जनता का जो भाव है उनको पता चल गया है। सर, हम देख रहे हैं कि मायावती के 2 विधायक हैं, और केंद्रीय मंत्री भी यहाँ पे, फिर भी सेलिब्रिटी को उतारना पड़ रहा है, क्या करें? बताया ना आपको मैं कि इनको डर है, इनको मालूम पड़ गया है, इनकी जो हवा निकल चुकी है। और आपको मालूम होगा कि ये जब विधायक थे, इनके भाई 5 साल विधायक थे, बाद में यहाँ से हार का मुंह देखना पड़ा। इनके जो भाई अभी जो उम्मीदवार हैं वो भी जो है जहाँ लड़ते हैं दोबारा चुन के नहीं आते हैं, तो इनको मालूम है, क्योंकि ये लोग काम करते नहीं है। यहाँ कांग्रेस पार्टी हमेशा काम की, स्वर्गीय राजेंद्र प्रसाद चौबे जी ने यहाँ पे जो काम किया है उनका आशीर्वाद है, और उन्होंने जो काम किया इनकी यहाँ की जनता समझती है किसको लाना है किसको नहीं लाना है। आपके जो प्रतिद्वंदी है 5 नंबर से लड़े थे और दोबारा वो 5 नंबर में नहीं लड़े, क्या करें? क्योंकि उन्होंने काम नहीं किया है ना। अगर काम किए होते तो उनको अपनी सीट छोड़ के यहाँ नहीं आनी पड़ती। मैंने पहले ही कहा कि आपके जो यहाँ के विधायक थे पहले जो चुन के दिए थे, और फिर वहाँ से हार का मुँह सामना पड़ा, क्योंकि काम नहीं करते। अगर काम करते तो दिक्कत ही नहीं आती। जैसे चौबे जी थे, चौबे जी एक बार चुन के आए तो लगातार चुन के आए, 15 साल तक यहाँ रहे हमेशा, क्योंकि काम करते हैं। हम लोग का चौबे जी का काम बोलता है यहाँ पे। तुमच्या वार्डात तुम्ही माजी नगरसेवक आहात, काय काम करताय आणि कसं राहणार आहे? जालना महानगरपालिकेच्या या ज्या निवडणुका लागलेल्या आहे याच्यामध्ये आम्हाला शिंदे साहेबांचा अर्जुनरावजी खोतकर आमदार यांच्या सहकार्याने आम्हाला जे उमेदवार मिळालेले आहे, आता माझी मिसेस इथं उमेदवार आहे, मी माजी नगरसेवक आहे, मी माझ्या प्रभागामध्ये जे कामं केलेले आता आम्हाला नवीन प्रभाग जोडला गेलेला आहे माझ्या जुन्या प्रभागाला, तरी आम्ही इथं सर्व जाती धर्माच्या लोकांचा शिवसेनेला प्रतिसाद मिळत आहे। इथं हिंदू मुस्लिम असं काहीच नाही आहे, इथं जास्तीत जास्त मुस्लिम लोक या वार्डामध्ये असतात, पण असं काय मला वाटत नाही। मी 40 वर्षांनी शिवसेनेचं काम करतो, पण ह्या ज्या प्रभागात फिरत आहे मी, नॅशनल नगर, दुःखी नगर, मिल्लत नगर, शेरसवार नगर ह्या भागात मी फिरत आहे। ह्या भागातील सर्व नागरिक शिवसेनामय एकदम असं की मी जे 84-85ला पाहत होतो शिवसेना, त्याची शिवसेना आज मला या भागामध्ये दिसत आहे। अर्जुनरावजी खोतकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेले विकास कामं, आणलेला निधी आम्ही सध्याच्या इथं आम्ही बोलत आहे, हा पण रस्ता आमदार खोतकर साहेबांनी निधी देऊन इथं करून घेतलेला आहे। आम्ही आमच्या प्रभागात जे मी मागच्या वेळेस कामं केले तसेच ह्या भागामध्ये कामं करीन मी, असा या जनतेला विश्वास देतो। आणि या लाडकी बहिणीचे पैसे ह्या ज्या समाजाला महिलांना मिळत आहे ते फार खुश आहे, शिंदे साहेबांवर फार खुश आहे। शिंदे साहेबांनी योजना सुरू केलेली आहे, हे असे सर्व आम्हाला सांगत आहे की शिंदे साहेबांमुळे आम्हाला जे लाडकी बहिणीचे पैसे मिळते, आम्ही शिंदे साहेबाला सहकार्य करणार, शिंदे गटाला सहकार्य करणार। हे काय नाव आपलं? मी माजी नगरसेवक संताजी वाघमारे, 10 वर्ष नगरसेवक होतो मी। नंबर 2 तुमचा काय प्रचार करताय तुम्ही, प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? साहेब, आम्ही प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेवक पदासाठी 4 नगरसेवक उभे राहिलेले आहेत, ज्यात सगीर अहमद साहेब, फिरोज लाला तांबोली, केसरबाई पांगारकर, केसरबाई वाघमारे आणि शोभाताई गायकवाड ह्या उभे आहेत। आज आम्ही 4-5 दिवसापासून प्रचार रॅली काढीत आहोत। आम्हाला प्रभागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत आणि शिवसेना पक्षावर मुस्लिम, हिंदू सर्व समाजाचे नागरिक खुश आहेत आणि आमचं पूर्ण पॅनल आज तारखेमध्ये निवडून आल्यासारखं आहे आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। दुसरी विशेष बाब म्हणजे झोपडपट्टी एरियात जे खोतकर साहेबांनी PR कार्ड देण्याचे हे केलेली योजना सुरू, त्याच्यामुळे नागरिक भरपूर खुश आहेत। त्यामुळे गोरगरिबांना PR कार्ड मिळेल, त्यांना घरकुल योजना सुरू होईल आणि आम्ही प्रामुख्याने स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य या सोयी सुविधाकडे लक्ष देणार आहेत। तरी सर्व जनतेत व प्रभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी भरपूर शिवसेनेला मतदान करावं, आमचं पॅनल विजय करावं हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोर वाढत आहे, जनतेचं काय मत चालू आहे आणि तुमच्यावर जनतेचे काय आशीर्वाद मिळतात?
आम्ही वार्ड क्रमांक 11 मध्ये निघालो आहे 7 वाजतापासून आणि आमच्या पाठीशी अर्जुनरावजी खोतकर साहेबाचा हे शिवसेनाचा इतकं चांगलं आहे. आमच्या वाडामध्ये चांगला प्रतिसाद आहे आम्हाला वाडामध्ये. आणि हे जे लाडकी बहिणीचे जे शिंदे साहेबांना पैसे दिलेले आहे हे लाडकी बहीण आमची समजे सोबत आहे. आणि जे लोक म्हणायला लागले की आज शिवसेना हे नंबर 1 वर शिवसेना येणार आहे आणि जालन्यामधून जास्त से जास्त 30 ते 35 सीट शिवसेनेचे येणार आहे हे आम्ही तुम्हाला दावून देऊ. काहून तर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटायला लागला आहे वाडामध्ये. आपल्यावर जातीपातीचं राजकारण करताय म्हणून आरोप लागतो. हे जे लोक म्हणते हे जातीपातीचं राजकारण नाही. हे शिवसेनाची ही जी शिवसेनाने आपली लाडकी बहिणीला जे पैसे दिले त्याच्यामुळं आम्हाला जास्त से जास्त मतदान भेटणार आहे आणि भेटायला लागला आणि लोक आमच्या सोबत आहे. मला सांगा की तुम्हाला आता मुस्लिम मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मुस्लिम मतदारांचा बी चांगला प्रतिसाद आहे आणि आमचे जे जे दुसरे लोक आहे अदर समाज जे आहे जैमिम आहे मराठा समाज आहे गवळी समाज आहे यांचा बी आम्हाला पाठिंबा चांगला भेटायला लागला. काहून तर ह्या आम्ही 4 नगरसेवक आहे. नंबर 1 फिरोजलाला तांबोली, नंबर 2 शोभाताई गायकवाड आणि वाघमारे आणि सगीरबाई आम 4 आहे. 2 मुस्लिम आहे आणि 2 आमच्यापाशी एसी समाज आहे आणि एक ओबीसी समाज आहे. याच्यानं आमचा प्रतिसाद चांगला आहे. आमचा वाढ चांगला आहे. जे लोक म्हणायला लागले ते आम्हाला याच्यानं काही घ्यायचं नाही पण आमच्या पाठीशी पुरी जनता आहे. आमच्या पाठीशी पुरे वाढ आहे. तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे तुमच्या वार्डातले? आम्ही जनताला हे म्हणलं जे इथं रोड नाही आहे नाली नाही हे समजे करायला लागले. हे जे लोक म्हणतात इथं कोणत्या वाड्यात कुठं नाली नाही हे सलाम एरिया आहे पण हे सलाम एरियामध्ये आम्ही जे काम नालीचं आहे रोडचं आहे हे आम्ही करणार आहे. लाईट आहे आणि ते शिशी कमऱ्यामध्ये करणार आहे. काहून तो लोकांना दिसणार की हे काम करणार लोक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जालना.